तर बटन ना खराब झालं होतं, म्हटलं नवीन आणायला जावा, पण तो यांनी केलं ना, बघितलं काहीच बटन दुरुस्त करता येत होतं, त्यामुळे तेच दुरुस्त केलं. नसता झालं तर आणावं लागलंच असतं. तसं जिन्यातलं एक खराब झालंय, म्हणजे ते तर तुटलंच पूर्ण, ते तर आणायचं जाय नंतर म्हणजे ते पण आता लागलीच झालं असतं, पण हे रिपेअर झाल्यामुळं काय झालं, शॉक झालं. स्पार्किंग मग त्यामुळे हायच रिपेअर करून आता फिल्टरचं ह्याचं बटन होतं, त्यामुळं मला अचानक जर पूर्ण तुटलं तर पाणी फिल्टर करायचं अवघड होऊन जाईल परत. त्यामुळे मी 2-3 दिवस झालं होऊन ह्याला मी मागे लागले की करा पटकन रिपेअर ते. बाई कसा आवाज होतो झालं करा बर बटन. या बटनाचा काय एवढा वापर होतच नाही, खरं असं घेता करा. जिन्यातले खराब झाले, ते जिन्यातलं महत्वाचं करायचं. लाईटचं बटनाचं वर गेले की गेले की अनुबंध करते, खाल्लं बटन देते, त्यामुळे लाईट बंद होते ना. वरनं मग काय करतात येत नाही आम्हाला, वर चालू बंद करायचं ते 1-2 असल्यामुळे बटन जिन्यातलं की जिने किती खाल्लं बंद करते ना, वरनं परत चालूच करता येत नाही. पूर्ण कसं चिरलंय ते बटन. आणि जुने काम आहे तसं घासायला आता कुकरचं ते असं मूड असते ना, त्याच ते नटच पडले काय माहिती, त्यामुळे ती मूठ हालते, त्याला नट आणून बसवायचे. मूठ तशी चांगलीच आहे, ती काय अजून खराब झाली नाही, आता कायम ती पण फुटते, तरी पण ती चांगली आहे. तेवढं ते नटेज बसवलं त्याला की झालं. अशी बारकी सगळी किरकोळ काम असतात ते, त्याला म्हणजे वेळ लागत नाही तरी पण लवकर होत नाही ते, असं झालं. आणि मात्र आता झोपली, उशिरा झोपली ती, आता उठत नाही लवकर. दुपारी बरोबर झोपत नाही, अगदी 4 वाजता उठते ते. किरकोळ गोष्टीला कसं होतं, एकतर रिपेअर करायला लोक येत नाहीत, नाही का बदलत झालं का? लावायचे ना, तरी 3 आहेत वर 2 आहेत. हो नाही, ह्याचा एकाच हा एक हे निघालेलं ना, निघालं ना. चला झालं आज काम महत्वाचं. असा पाऊस येतो का वाटायला, आभाळ यायला लागले, आपण गरम पण व्हायला लागलेले. तर खूप जास्त असं वार सुटले. एक मिनिट खाली जाऊन दाखवते. खूप बाहेर येते नारळ झाड बघितलं तसं व्हायला लागलं. हवा पण खूप गच्च भरलंय, तिथंच तेवढं भरायचं राहिले काय, सगळीकडे भरले. सगळे नारळाची झाड वगैरे खायला लागले. तर आज इकडचा असा लुक दिसायला लागलाय झाड कापल्यामुळे. आणि पाऊस अजून काय नाही आला, वार खूप जास्त सुटले, सगळी माती वगैरे व्हायला लागली, काना नाका डोळा सगळीकडे जाते. इथं ना मला दे मग कणिक मळली, आणि आता बघा चकुल्या करायचं, तर म्हणलं आपलं झटकीपट चकुल्या करून मोकळून. चकुल्याला बघा फोडणी दिलंय, तर आदन भरपूर लागते म्हणून असं पाणी भरपूर टाकलेलं आहे. तर आता चकुल्या करायचे, तर चकुल्या छान तयार झाल्यात, आणि थंड होण्यासाठी लगेच ताटामध्ये काढले बघा, छान पैकी मस्त तयार झाले. चपात्या पण थोड्याशा केल्यात आणि आता केली बेसन वडी, तर बरेच दिवस झालं केली नव्हती, म्हणलं काहीतरी पोरींना खाऊ वाटत होतं म्हणून आपली केली. चला आता आम्ही आता जेवण करून घेतो. तिला दाखवला व्हिडिओ आणि दाखवणार म्हणून मारायला.
किती छान पडलेत सगळ्या. तर खूप छान अशा वड्या झालेल्या आहेत. तुम्हाला खायचं असेल तर खावा. कसं खायचं आणू? आम नाम नाम नाम. खायचोय हा. बर. वाचन चालू आता करायचं आणि आम्ही वरती आले. वरती त्या म्हणजे इथनं मध्ये फिरायला चालू करते. असं माझं हे एक एक वाचत आलेलं अगदी शेवटपर्यंत. काही काही वेळी तर मी अगदी शेवटच्या ओळीला किंवा झालेलं असतंय फक्त हे करायचं राहिलेलं असतंय म्हणजे शेवटचं बोलायचं तेवढं. त्यावेळेला अक्षरशः ही मधनं गेलेली आणि मी ती सगळं डिलीट करून परत फिरशे वाचले आहे. असं बऱ्याचदा माझं झालंय आणि लहान होती त्यावेळी पण झालेच. आता अजून आता कळा निघले तरी सुद्धा करते बरं का. तशी मधनं फिरती किंवा मग मध्येच बोलती तरी खोकती तरी मग मला ती सगळं डिलीट करावं लागते. फिरशे मला वाचायला लागते. असं माझं असते बरं का इथं. तर आपल्या चॅनेलवर जे आपले डेली ब्लॉग असतात त्या चॅनेल वरतीच ना प्रवचनाचं रोज व्हिडिओ येतात. तर एक जास्त नसते मोठे 3 मिनिटं 4 ते 5 मिनिटं एवढ्या दरम्यानच व्हिडिओ असतात. त्याचं वाचन का तरी एवढं एक पान असतं रोजचं. आणि 1 तारखेपासून 9 तारखेपर्यंत असते ते असं म्हणजे साध्या ह्याच्यात असते. जे 10 नंबरचं 20 नंबरचं ज्या वेळेला येतं त्यावेळेला तिने थोडस ओव्यांमध्ये म्हणजे थोडक्यात येते. तर असं असतं बरं का याचं.